नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी पौर्णिमा पाटील आपले स्वागत करते। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेबद्दल। ही योजना राज्यातील लाखो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणासाठी एक मोठा आधार आहे आणि आता या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। महाराष्ट्र शासनाने 18 सप्टेंबर 2025 रोजी महत्त्वाचा सरकारी आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये सर्व पात्र महिलांना आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे। जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर या योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो। तसेच तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी पात्र महिला लाभार्थी यांचे आधार कार्ड आणि वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड अनिवार्य आहे। तसेच सर्वात महत्त्वाचे, दोघांच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। त्यावेळी तुम्ही ई-केवायसी पूर्ण करू शकणार आहात। त्यासाठी दोघांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का हे चेक करून ई-केवायसी पूर्ण करा। या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी कशी पूर्ण करायची याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी व कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा। आणि आपण जर मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी कशी करायची हे आपण जाणून घेऊया। चला तर लाडक्या बहिणींनो, आता आपण ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची याविषयीची माहिती जाणून घेऊया। त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचे आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल। या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे पेज तुमच्या समोर ओपन होईल। तिथे आपल्याला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला समोर कॅप्चा कोड दिसत असेल, तो कॅप्चा कोड आहे तसाच तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे। मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सहमती द्यायची आहे व OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती तुम्हाला 6 अंकी OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। OTP सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा कोड आहे तसाच टाकून घ्यायचा आहे। आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची आहे। मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला OTP येऊन जाईल। तो OTP टाकून घ्यायचा आहे व सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन दिसेल। तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव तिथे दिसेल। नंतर तुम्हाला तुमची जात निवडायची आहे। यामध्ये तुमची जी कास्ट असेल तुम्ही या ठिकाणी ती कास्ट निवडू शकता। त्यानंतर तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीवर निवृत्ती वेतन घेत नाही हे ऑप्शन दिसेल। सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत का नाहीत हे तुम्हाला निवडायचे आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ऑप्शन मध्ये तुम्हाला होय किंवा नाही हे निवडायचे आहे। वरील माहिती खोटी आढळल्यास सक्त कारवाईस पात्र आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेस, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असे पेज तुमच्या समोर ओपन होईल। अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या ई-केवायसी करू शकता।
आपणास जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि आपल्या मी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.